हॅलो फ्रेंड्स, गुड इव्हनिंग। तर हा व्हिडिओ तुम्हाला खूप उशिरा बघायला भेटणार आहे, माहीत नाही कधी बघायला भेटणार आहे। एडिट करून पोस्ट करायला काही नाही, पण नेटवर्क साथ देत नाही आहे। तर इथे आम्ही संध्याकाळचा चहा पित होतो मैत्रिणीकडे। हॅलो फ्रेंड्स, नमस्कार, गुड इव्हनिंग, स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर। तर कशा सगळे मजेत ना? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे। तर मस्त राहा, सुस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा। तो गुलीगत धोका येतोय सूरज चव्हाण याची पिक्चर निघाली काय? होय, गुलीगत धोक्याची पिक्चर निघाली का? का वहिनी याची पिक्चर निघाली? तर टीव्हीवर गुलीगत धोका दिसला होता आम्हाला, सूरज चव्हाण। तर या मग चहा प्यायला। गुड इव्हनिंग सगळ्यांना। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बाबा, सपोर्ट करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल। काय सुचत नाही तर व्हिडिओ काढायचा मला, जाऊ द्या, जसं आहे तसं चालू द्या। जोपर्यंत घरी जात नाही तोपर्यंत निवांत व्हिडिओ होत नाही आमच्या। तर या ब्लॅक टी प्यायला आता आम्ही जाणार आहे फिरायला। तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या। चला निघू। चहा थंडी झाली। हॅलो, वेलकम बॅक। तर आवरलं माझं, आता निघतोय आम्ही। चल, झालंय माझं। जयश्री टिकली आहे का? टिकली ते बरं, कसं तरी दिसायला लागलं तो। टिकली असेल तर ते कलरची। हे पा बाहेर निघलं थोडं। हे बघा, ही पर्स घेतली होती काल, कशी दिसते नक्कीच सांगा। 200 रुपयाला महाग पडली का ते बी सांगा। हे घेतली होती कामटी, 200 भेटली। 200 छान आहे, कुठं मोबाईल वगैरे सोबत ठेवायला। काय एक होती ती बोर झाली, आता ही घेतली। चला, हे गाव नाही, हे कामटी शहरच आहे नाही का? आलं का? जवळ आलं का? आम्ही चाललो कुठं ड्रॅगन पॅलेस फिरायला। तुम्हाला ड्रॅगन पॅलेस दाखवते मी। असल्या रिक्षात पहिल्यांदा पॅक धरून बस, नाही तर त्या पहिल्यांदाच होईल मग। रिक्षा काय आपल्या नागपूरला, आपल्या इकडे बी तर आहे पुण्याला असली रिक्षा। पहिल्यांदा बसता, रोज बसत जा आता। हॅलो फ्रेंड्स, तर हा व्हिडिओ आहे 19 तारखेचा आणि तुम्हाला कधी बघायला मिळेल नाही माहिती, कारण खूपच नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे इकडे आणि एडिट करून पोस्ट करायला पण वेळ मिळत नाही आहे मला। तर आम्ही इकडे आलेलो होतो। हा व्हिडिओ 19 तारखेचा आहे, तसं तर मी 16 तारखेलाच आलेली आहे इकडे। 16, 17 आणि 18 मामाच्या घरी थांबली आणि 18 तारखेला संध्याकाळी मी माझ्या मैत्रिणीकडे गेली होती। तसं तर मला काही थांबायचं नव्हतं, फक्त भेटून रिटर्न यायचं होतं, पण तिने काही जाऊच दिलं नाही। ती म्हणे मी तुला फिरायला नेणार आहे, थांब। मग मी 18 तारखेला तिथंच थांबली आणि 19 तारखेला आम्ही ड्रॅगन पॅलेस बघण्यासारखं आहे, छान। इथं आल्यावर नक्की या फिरायला। हे कशाचे झाड आहे? शोचे झाड आहे। शो किती छान दिसते बघा। चला, खेळायला पण आहे का आतमध्ये? तर 19 तारखेला आम्ही इथं फिरायला आलो होतो ड्रॅगन पॅलेसला। तर बघू शकता तुम्ही किती सुंदर असं वाटत होतं। आणि मेन म्हणजे या ठिकाणी आम्ही जेव्हा आम्ही शाळेमध्ये होतो, माझी मैत्रीण आणि मी, तर तेव्हा आम्ही भरपूर इथं यायचो। तर आधीपेक्षा खूप बदल झालेला आहे। आधी अशी लाईटिंग वगैरे नव्हती। तर ती म्हणली होती थांब तुला फिरवून आणते, म्हणून मी थांबली, नाही तर थांबली पण नसती। आणि तसं पण म्हणलं चला आलीच आहे तर मामाच्या म्हणजे नातनीसाठी, म्हणजे माझ्या भाचीसाठी कपडे घेऊन जाव। तर मी तिकडेच थांबली 19 तारखेला आणि त्याच्यानंतर 20 तारखेला मी आली। आता सध्या हा व्हिडिओ मी मावशीच्या घरून एडिट करत आहे। तर मी मावशीच्या घराकडे म्हणजे घरी आलेली आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला कधी बघायला भेटेल नाही माहिती, पण ॲडजस्ट करा, जेव्हा पण भेटेल तेव्हा नक्की या सुंदरतेसाठी एक लाईक नक्की करा। मयंकला पण इथं येऊन एवढा आनंद होत होता, बापरे, त्याचा चेहऱ्यावरचा तुम्ही आनंद बघू शकता। त्याला अशा ठिकाणी फिरायचं म्हणलं ना तर खूप आवडतं। आणि सध्या आजीची भेट अजून झालेली नाही आहे, खूप जण कमेंटमध्ये विचारत होते। तर व्हिडिओ पण न येण्याचं हेच कारण आहे की नेटवर्क नाही आहे, काही विशेष नाही, बाकी सगळं ठीक आहे। मी पण ठीक आहे, मयंक पण ठीक आहे आणि आजीची भेट अजून झाली नाही, त्यामुळे आम्हाला रिटर्न काही निघता येत नाही। तर होईल तेवढं लवकरच मी सगळ्यांना भेटून रिटर्न निघण्याचा प्रयत्न करणार आहे, कारण काय उगाच टाईम वेस्ट घालून काही फायदा नाही। इथे बसून पण माझे काही कामं होत नाही आहेत आणि तिकडे मयंकचं ॲडमिशनचं पण मला बघायचं आहे। तर इथं बघू शकता नमो बुद्धाय, बुद्ध भगवानची मूर्ती पण आहे इथं आणि मस्त आम्ही दर्शन वगैरे घेतले, थोडा वेळ बसलो, खूप शांती वाटली तिथे। आणि त्यानंतर म्हणलं चला हे पूर्ण ड्रॅगन पॅलेसचा
एकदा म्हणजे शूट पण घ्यावं, तुमच्यासोबत पण शेअर करावं आणि फिरून पण घ्यावं. आणि खरंच खूप रात्रीचं पहिल्यांदाच आलो आहे आम्ही. याच्या अगोदर आम्ही दिवसाचेच जायचो म्हणजे माझ्या मैत्रिणीसोबत. तर फर्स्ट टाईम आलेलं एवढं छान वाटत होतं ना, म्हणजे लाईटिंग वगैरे लावली होती त्याच्यामुळे, त्यात प्लस ते झरणे वगैरे तर विचारूच नका, ते तुम्हाला पुढं दिसणारच आहेत. तर चला लवकरात लवकर आजीला भेटून, म्हणजे आत्ता मी आजची आहे 21 तारीख आणि मी हा व्हिडिओ 22 तारीख आहे. तर हा व्हिडिओ एडिट करत आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ जेव्हा पण बघायला भेटेल तर तेव्हा मी आजीला भेटून रिटर्न गेलेली असणार असं मला वाटतं. कारण लवकरात लवकर मी जाण्याचा प्रयत्न करते, मला अजिबात म्हणजे करमत नाही आणि उगाच राहून बी काय फायदा, सगळेच कामधंद्याचे लोक आहेत, माझे पण कामं बंद पडलेले आहेत, इकडे राहून माझे कामं पण होत नाही. त्याच्यामुळे म्हणलं लवकर लवकर आता झालीच आहे सगळ्यांची भेट तर निघून जाव. आणि कोणीतरी विचारलं होतं म्हणे तू म्हणली की भाचीला कपडे घ्यायचे तर तुझ्या वहिनीला काहीतरी घेऊन जा. तर खरं सांगू का, तुम्हाला पण माहिती आहे, दिसते डोळ्यांनी, का बरं असं बोलतात मला काही कळतच नाही बाबा. माझ्या मागं काय कोणी करता धरता माणूस आहे का, कोण आहे का, मला कोण सपोर्ट करणार आहे का, कोण पोसणार आहे. माझ्या जीवावर मी स्वतः माझ्या लेकराला सांभाळते, माझं सगळं घर चालवते, सगळ्या गोष्टी मी करते. आता जर माझ्या मागं जर माणसाचा सपोर्ट असता, कोणाचा हात असता तर नक्कीच मी काहीतरी केलं असतं त्यांच्यासाठी. पण खरं तर जेव्हा बहीण जाते ना भावाच्या घरी तेव्हा भावाला करावं लागतं ना की बहिणीला. ठीक आहे, तर मला काय एवढं विशेष वाटत नाही की वहिनीसाठी काही घेऊन जायला पाहिजे. मेन म्हणजे माझ्या भाषेचा जन्म 8 ते 9 वर्षानंतर म्हणजे त्यांना बाळ झालेलं आहे. त्याच्यामुळे एक हौशीने मी तिच्यासाठी एकच्या ऐवजी 2 कपडे घेऊन जाईल. पण मी वहिनीला काहीच घेऊ शकत नाही, कारण माझ्या मागे कोण करता नाही आहे आणि ते त्यांना पण कळतं. त्याच्यामुळे त्यांना वाईट वाटत नाही, तर तुम्ही पण वाईट वाटून घेऊ नका. त्यानंतर आम्ही हे पूर्ण ड्रॅगन पॅलेस फिरलो आणि आलो बाहेर. तर इथं बघू शकता मयंकला खेळणे घ्यायचे होते आणि आम्ही बाहेर जेव्हा पण जातो ना याचं हेच चालू राहतं, खेळणे दिसले कुठं की मम्मी मला हे घेऊन दे ते घेऊन दे. आता सगळं काही याच्यासाठीच तर आहे, नाही म्हणून पण चालत नाही. तर याला पण इकडे एवढा बोर होतं आहे ना मयंकला, विचारूच नका. तर म्हणलं चला मयंकला इथं खेळणे वगैरे घेऊन दिले. त्यानंतर माझ्या मैत्रिणी पण छान आम्हाला इकडे तिकडे फिरवलं, छान छान खाऊ घातलं आणि खूप खूप एन्जॉय केलेलं आहे. म्हणजे जेवढं मला मामाच्या इथं करमलं नाही ना, तर या मैत्रिणीकडे येऊन असं वाटत होतं की मी सख्या बहिणीकडेच आली, सख्या बहिणीला पण लाजवेल अशी आमची मैत्री. आणि ही लहानपणापासूनची मैत्री आहे, सोशल मीडियाची नाही, त्याच्यामुळे तुटायचा तर विषयच येत नाही. पण एक गोष्ट नोटीस केली बरं का मी, सोशल मीडियावर आणलेलं माझं प्रत्येक नातं माझ्यापासून दूर झालेलं आहे. तर या नात्याला मला सोशल मीडियावर नाही आणायचं. कशी का असो ना, माझी मैत्रीण छान आहे, तिला मी आली याचा आनंद झाला आणि तिला असं वाटत होतं की मी अजून 4 ते 5 दिवस जाऊच नाही. पण एवढे दिवस थांबू शकत नव्हती, कारण मला लवकर लवकर सगळ्यांना भेटून रिटर्न पण निघायचं होतं. इथे राहून पण काय करणार आहे. आणि हे बघू शकता लाफिंग बुद्धा खरंच खूप छान आहे, एवढे सुंदर दिसत होते, घ्यायची इच्छा होती. पण खरं सांगू का, नागपूरला पुण्यापेक्षा सगळ्या वस्तू एवढ्या महाग आहेत ना की विचारूच नका, हातचे बाहेर. तर त्याच्यामुळे काही इच्छा नाही झाली माझी घ्यायची. मग म्हणलं चला बघू. तर अशा पद्धतीने आम्ही फिरलो आहे ड्रॅगन पॅलेस. कमटीचं कसं वाटलं तुम्हाला नक्की कमेंट करून सांगू शकता. तर चला तिथून पुढं आम्ही गेलो एका ठिकाणी, म्हणजे घरी जायच्या अगोदर आम्हाला एक मंचुरियन खायचे होते. म्हणलं चला इकडचे पण मंचुरियन टेस्ट करून बघू. आणि तसे मंचुरियन मला खूप आवडतात आणि मयंकला पण आवडतात. पण हे बघा इथं आईस्क्रीम घेऊन दिलेली आहे मयंकला, तिला नाही बोलली तरी ऐकलं नाही, म्हणजे माझ्या मैत्रिणीने. आणि हे आहेत नागपूरचे मंचुरियन, एवढे काही खास नव्हते, काही विशेष नव्हता, एवढे कडक होते की बस कधी. पण मग खाऊच वाटलं म्हणून खाल्ले. त्यानंतर आलो आम्ही घरी. झालं घुमून फिरून, काय करते, आलो आम्ही घरी घुमून फिरून, मस्त मंचुरियन खाल्ले, आईस्क्रीम खाल्ली. तू नाही आली, लहान बहीण. आता आलो आम्ही, लय लांब गेलो होतो पायी पायी. एवढं तर पायी पायी आम्ही कधीच फिरत नाही पुण्यात बी. आमच्याजवळ गाडी आहे, आम्ही गाडीने जातो. ए मया इकडे ये. मयंकला खेळणे घेऊन दिले, आता तो झाला बूम खेळण्यामध्ये. चला आता हातपाय धुवून बोलतो थोड्या वेळाने. तर नंतर आम्ही हातपाय वगैरे धुतले, फ्रेश झालो आणि म्हणलं चला जेवण करून घ्यावं. तर इकडं मयंकला खेळणे घेऊन दिले होते, बघू शकता हा इकडं खेळतोय. आणि मेन म्हणजे एक ताण कमी झाला बाबा, हे खेळणे घेऊन दिले तर म्हणजे याच्यामध्ये तो एवढा व्यस्त झाला की मोबाईल पण मागत नाही, टी व्ही पण बघत नाही आणि कोणाचं डोकंही खात नाही, त्याचा खेळतोय. नंतर आम्ही जेवण करायला बसलो. इकडं मस्तपैकी फुलगोबी आणि आलूची भाजी होती, सोबतच कढी होती आणि खूप छान अशा टेस्टी भाज्या बनवते माझी मैत्रीण. तर छान वाटलं इकडच्या भाज्या खाऊन. तसं पण मला म्हणजे खूप दिवस झाले इकडच्या भाज्या खाल्ल्या नाहीत. तसं खरं सांगायचं ना, विदर्भच्या भाज्यांची चवच वेगळी आहे. तर हे बघू शकता, हे मयंकनी तयार केलेलं आहे. कसं आहे नक्की कमेंट करून सांगू शकता. तर चला आता फायनली तर ती आईस्क्रीम आणली. आता कधी आणली, हा खावा, रात्रंदिवस आईस्क्रीम खावा नुसतं. काय एका ठिकाणी बसून खा, बाहेर बस सांडशील तो, बाहेर फेक.
सर्दी आणि आईस्क्रीम आणली. चल बसू दे मला बाहेर थोडं वेळ. हे कुठं ना अंगावर मला यायचे तिकडं. हळूहळू खा, दुसरी भेटणार नाही. अरे वा, तुम्ही घ्या ना. काठी सोबतच खाऊन घेईल सगळं. बसायला ते नव्हतं खाली. हॅलो फ्रेंड, जेवण वगैरे झालं आमचं. आता झोपतो आम्ही. गुड नाईट. तुम्ही पण झोपा. भेटू उद्या सकाळी आपण. उद्या आम्हाला जायचं आहे, निघायचं आहे बाबा. रिझर्वेशन करायचं आहे आणि मग लवकरच आम्हाला गावाला निघायचं आहे. आम्हाला गरमी सहन होईना झाली. मस्त एन्जॉय केला, फिरलो, छान वाटलं इकडे येऊन. झोपले सगळे. झोपा तुम्ही बी. आता सकाळी भेटू आपण सकाळी. गुड मॉर्निंग. तर उठलो आम्ही, ब्रश वगैरे केलं, चहा वगैरे झाला माझा. आणि मयंक उशिरा झोपला होता रात्री, त्याच्यामुळे तो आत्ता उठला. खूप उशीर झाला त्याला. मला आता इथं खेळतोय. तर उठली आणि एक विचार केला, म्हटलं केव्हापर्यंत मामाच्या भरोश्यावर बसावं की मामा फोन लावतील आणि मग आजीला भेटायला नेतील. आणि मेन म्हणजे तुम्हाला तर माहिती, मी आजीलाच भेटायला आलेली आहे. तर जे होईल ते होईल असं विचार करून डोळे बंद करून लावला अक्काला फोन. म्हणजे माझी आत्या, तर आत्याकडेच माझी आजी राहते, म्हणजे माझी आत्या सांभाळ करते आजीचं. तर मी लावला आत्याला फोन. म्हणजे माझ्या मैत्रिणीला बोलायला सांगितलं पहिले, कारण खूप दिवसातून फोन केला ना, म्हणजे 3-4 वर्ष झाली आता, तेव्हापासून मी फोनच केला नव्हता आणि भेटायला पण आली नव्हती. तर मैत्रिणीला सांगितलं बोलायला. ती काही जास्त दूरची नाही आहे, घरातलीच आहे मैत्रीण. तर तिला सांगितलं मी बोलायला. तर मला वाटलं नव्हतं की अक्का बोलेल वगैरे माझ्यासोबत, म्हणजे माझी आत्या. मयंक ब्रश करावं. तर मला वाटलं नव्हतं की आत्या बोलेल वगैरे, पण बोलली आत्या. आणि मग सगळं हाल विचारलं तिकडचं. तर बापरे, म्हणजे विचार बी केला नव्हता मी. एवढी भयंकर परिस्थिती झाली. ते तोंड घासून घे जा बाथरूममध्ये तिकडे. खूपच भयंकर परिस्थिती झाली. काय करावं काय नाही काही सुचत नाही मला. आत्या पण बरंच काय 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 बोलली की तुझी आठवण काढते आजी, रडते, तू येत का नाही, मयंक कुठं आहे. मग तिला सांगितलं मी, म्हणजे जास्त काही नाही सांगितलं, शॉर्टकटमध्ये सांगितलं खूप. काय सांगावं, काय आयुष्य होऊन बसलं. असं कोणाला हाऊस नसते आपल्या हातापायी करून घ्यायची, पण ते नशिबाने घडत जातात गोष्टी. आणि बरंच काय काय वाईट गोष्टी घडत गेल्यात माझ्यासोबत. म्हणजे आजीचं म्हणणं होतं की इकडेच राहा, माझा सांभाळ कर, आणि आजीला पेन्शन भेटते दर महिन्याला. तर त्या पेन्शनवर झालं असतं काहीतरी, असं तिचं म्हणणं होतं. काम नाही करायची गरज नसते, फक्त घरातलं काम केले असते. 1 मिनिट. इथं कुत्रं भुकतंय, आवाज येणार नाही, बसतच नाही आहे गप. रात्री असते. दरवाजा लावून घे, मग दिसणार नाही तर भुकणार नाही. रात्री असली सर्दी, बापरे एवढा घसा झाला, रातभर झोप नाही. आम्रपाली, एवढा दरवाजा लाव, हा भुकतोय बघ. हा दरवाजा लावते, म्हशी पाहून भुकतोय. तर आज जायचंय, संध्याकाळी निघते मी. ऊन तापते ना, ऊन एवढं तापते की बघू विचारूच नका. त्याच्यामुळे काय बाहेर बी निघू वाटत नाही. तर संध्याकाळी जाणार आहे मी मामाकडे. जमलं तर उद्या किंवा परवा घेऊन मामाला घेऊन, मावशीला भेटता येईल नंतर मामाला घेऊन तिकडे आजीकडे जायचं आहे. एवढी बेकार कंडिशन आहे म्हणे आत्या सांगत होती. आत्यासोबत मी फोनवर बोलली. बापरे, ते ऐकून तर मला एवढं हे वाटलं की काय माझ्या नशीब. पण एकच जिद्द मनामध्ये ठेवली होती की बापाचं तोंड नाही पाहायला भेटलं नाही शेवट, पण आजीच्या बाबतीमध्ये असं नाही होऊ देणार. पण काय माहिती आता नशिबात. शेवटी आता तिलाही दुसरं कोणी सांभाळताय म्हणल्यावर त्यांच्या हिशोबाने चालावं लागणार. पण शेवटची भेट तर नक्की घेणार. सांगितलं मी माझ्या आत्याला, तुम्ही सांभाळा काही करा, पण मग शेवटची भेट तर मी नक्की घेणार. असं नाही की तुम्ही सांभाळताय म्हणून मी भेट घ्यायला येऊ शकत नाही. तशी बोलली आत्या. आजी रोज तुझी आठवण काढून रडते, मयंकची आठवण करते. आणि त्या नालायकाबद्दल बी विचारलं, तो कुठं गेला. म्हणलं आता त्याला धोका द्यायचा होता, त्या हिशोबाने आलता तो आयुष्यात गेला म्हणलं तसं त्याच्या वाटेला. काय सांगू. तर तो जर लायकीचा असता एवढ्या गोष्टी झाल्याच नसत्या. त्या कुठेही राहायचं आणि कुठेही खायचं होतं, मग राहिला असता तो आजीची सेवा करत. तर असू द्या, तात्पुरतं कोणीही करतं, जेवढ्यापुरतं तेवढं दिखावा. आयुष्यभर करायची वेळ येते ना तेव्हा कळते.
आज मी निघणार आहे, जमलं तर उद्या किंवा परवा आजीला भेटते आणि मग मावशीला भेटून रिटर्न जाते. कारण मलाही माझं आयुष्य बघायचं आहे पुढचं. आता जरी मी इकडे राहिली असती तर आजीचं म्हणजे एवढे बेकार हाल झाले आहेत म्हणे की सांगता सोय नाही. ते असं ऐकूनच मला डोक्याला हात लावलं एवढं. आणि मेन म्हणजे तुम्हाला सांगितलं होतं याच्या अगोदर, मी माझं घरसुद्धा आहे इकडे, माझं स्वतःचं, माझं हक्काचं घर. तर त्या घरालाही बी एवढे भांडणं लागले. त्याच्यामध्ये माझा काका, आत्या आणि माझ्या पप्पाचा हिस्सा. आता माझ्या पप्पाचा हिस्सा तर मलाच जाईल, कारण मीच एक वारीस होती, पोरगा नाही म्हणजे मला भाऊ नाही, तर मीच एक वारीस होती, तर तो हिस्सा तर मला जाईल. पण यांचं घर इकायच्या याच्यावर बी एवढे भांडणं यांचे की हिश्श्यासाठी भांडतात बघा. नाते राहिले साईडला, सगळं राहिलं साईडला. बहीण भाऊ, सक्का माझा सक्का काका, माझ्या आत्याचा भाऊ, तिला विचारत नाही, तिच्यासाठी काही सोडत नाही. जेव्हा की माझ्या आजीचं तो काहीच करत नाही. मेन म्हणजे जेव्हा माझे पप्पा एक्सपायर झाले होते, माझ्या काकाचा सक्का भाऊ, त्या सक्का भावाच्या याला उभा नाही राहिला तो, तर तो का माणूस म्हणण्याचा लायकीचा आहे का माझा काका? अख्खा गाव त्याच्यावर थुकते. 2 वेळेस भांडणं झाले म्हणे, आत्या आता ये तू, म्हणजे आत्यानेच सांगितलं ये आणि हा घर विकून टाक आणि काय असेल ते लावून घे म्हणे, तुझ्याशिवाय कोणालाच कोणी हे दबणार नाहीत म्हणे, आणि तू बोलशील तर बरोबर सगळं काही होईल. आणि बरोबर आहे ना, आतापर्यंत मी खूप सहन केलं, खूप ऐकून घेतलं. माझा काका एवढा बत्तर वागला आहे ना आमच्यासोबत लहानपणापासूनच, एवढा विचित्र की बायकोच्या शब्दापुढं नाही, तो बायको म्हणाल तसंच नाचायचं. अक्षरशः सख्या भावाच्या मोतीला उभा राहिला नाही. काय कामाचा असा माणूस? असले लोक धर्तीवर बोज जन्मच कशाला घेतात तेच कळत नाही. ज्या आईने जन्म दिला त्या आईला आज विचारतसुद्धा नाही. घरी आली तर मारू, हाकलून टाकू, ही भाषा वापरतो थोडा आहे काका. आत्या सांगत होती. तर असल्या नीच लोकांना आहे ना जगायचा सुद्धा अधिकार नाही आहे. सत्यानाश होत असतं अशा लोकांचं. ज्या आईने जन्म दिला त्या आईचे नाही होऊ शकत हे लोक, तर काय फायदा? आता कशी का होईना माझी आत्या सांभाळ करते, त्याच्यामुळे मी पण एवढा त्या घराच्या बाबतीमध्ये विचार करणार नाही आहे की तो घर विकून मलाच पैसे भेटावे किंवा तो घर मलाच घ्यावी. म्हणून आली वेळ तर सगळं आत्याच्या नावावर बी लिहून देईल मी, माझा बी हिस्सा मी आत्याच्या नावावर लिहून देईल. कारण बिचारी ती करते ना, तर खाईल ती, मला काय घेऊन देत नाही. 1,00,000-2 लाख रुपयाने माझं काही भलं होणार नाही आहे का माझी जिंदगी कटणार नाही आहे त्याच्यावर. पण एक असतं ना, नाते महत्त्वाचे असतात. मला फक्त शेवट मला माझ्या आजीचं तोंड बघायचं आहे, बाकी मला काही नाही भेटलं तरी चालते. आत्याचं चाललं होतं की हे घर विकून तुझं हिस्सा तू घे आणि माझा हिस्सा मला दे, त्याला सही द्यायला लाव काकाला. आता तो सिग्नेचर करत नाही, त्याच्यात माझी काही चुकी आहे किंवा मी कशी त्याला जबरदस्ती करणार आहे. पण मी गेल्यावर इकडून बघणार आहे माझ्या पद्धतीने, जर झालं तर ठीक, नाही तर मी माझा हिस्सा बी आत्याच्या नावावर लिहून देणार. तुम्ही दोघे भांडत बसा, काही करा. मला मेन होती आजीची भेट. तर आजीला आता लुगडा वगैरे घेऊन जाईल मी. माझ्या आजी लुगडा घालते, म्हणजे ती सांगत होती आता लुगडा पण घालत नाही. खूप म्हणजे खूप एवढे हालत डाऊन झाली म्हणजे आजीची, किती आहे आणि नाही याच्यातच गिनती, म्हणजे गेल्यातच गिनती म्हणे. पूर्ण लकवा मारला होता म्हणे आजीला, बरंच काय 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 सांगितलं आत्याने. तर आता तिचं बी वय झालं आहे, काय करणार मी तरी, काय करणार आहे शेवटी. तर तिने जसं मला लहानाचं मोठं केलं, सगळं काही केलं आहे तिने माझ्यासाठी, त्याच्यावरून माझं तरी एवढं कर्तव्य बनते की शेवटचं तरी तिचं तोंड बघावं, शेवटची तरी भेट घ्यावी. आणि माझ्या आजीचा सर्वात जास्त कोणाचा जीव असेल माझ्यात माझ्या आजीचं आहे, कारण तिनेच मला लहानाचं मोठं केलं, शिक्षण दिलं, सगळ्या गोष्टी माझ्यासाठी तिनेच केल्या आहे. आणि आज पण माझी आठवण काढून काढून रडते म्हणे आजी. मला पण आठवण येते, मला पण त्रास होतो, पण काय करणार, सांगणार कोणाला. आणि जेवढं होईल तेवढं मी तर शेअर करण्याचा प्रयत्न करते. पण काही काही लोक एवढे हे राहतात ना की जाऊ दे. चला आता मी निघणार आहे. तसं सकाळीच निघली असते पण ऊन खूप होते सकाळी सकाळी जायला, त्याच्यामुळे थांबले. आता संध्याकाळी निघते आणि बघू होईल तेवढं लवकर आजीला भेटून रिटर्न जायचं आहे मला. आणि राहिली गोष्ट दरे माझ्या पुढच्या आयुष्याची, तर 2-3 मुलं दाखवले होते मला, इकडे पण दाखवले मैत्रिणीकडे, पण मी नाही बोलले कारण माझं खेड्यागावात निभणार नाही असं मला वाटते. कशाला उभं एखाद्याच्या आयुष्याचा खेळ करायचा, मी नाही राहू शकत खेड्यागावात. तिकडून जा ना, जा झोपली ती, तिकडे जा बाथरूममध्ये. अरे जाणं रे बाबा तू, पोरगा ना पोरगी. तर चला आता आवरते, आंघोळ वगैरे करते, निघू मग संध्याकाळी गेली. तर तुम्ही कंटिन्यू करा, बोलते थोड्या वेळाने.
तर फ्रेंड्स, हा व्हिडिओ खूप मोठा झाला, त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ इथंच थांबवते आणि तुम्हाला इथून पुढचा व्हिडिओ कंटिन्यू उद्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, सोबतच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, स्वस्त राहा, काळजी घ्या. बाय बाय.